पालकमंत्री नितेश राणे यांनी टोलबाबत केलेल्या भूमिकेचं माजी आमदार वैभव नाईक यांनी स्वागत केलं आहे. सिंधुदुर्गवासियांना टोल माफी मिळत असेल तर आम्ही आंदोलन का करावं असं सांगून पालकमंत्र्यांच्या या भूमिकेची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पाहूयात. पालकमंत्री नितेश राणे यांनी टोल संदर्भात जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं स्वागत करतो आणि पालकमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातना टोल माफी मिळाली तर सिंधुदुर्गवासी आंदोलन का करणार आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे आमची मागणी तीच आहे की गेले 10 ते 12 वर्ष या महामार्गाचं काम सुरू आहे. अनेक अपघात झालेत आणि अजूनही मुंबई गोवा मार्ग पूर्ण झाला नाही आहे. त्यामुळे हा टोल नाका सुरू करू नये आणि त्याचबरोबर हा टोल नाका सुरू करताना जर पालकमंत्र्यांनी जर सकारात्मक भूमिका घेतली की टोल माफीची सिंधुदुर्गवासियांना, तर आमचा त्यांना पाठिंबा राहील आणि ही भूमिका जी घेतली आहे ती मात्र प्रत्यक्षात येऊन देत एवढीच अपेक्षा आमची आहे.